भाजपनं युती धर्म पाळलाच पाहिजे अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मित्र पक्ष भाजपला सुनावलं। झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी भाजप शिवसेना संघर्षावर थेट भाष्य केलं आणि त्यानंतर भाजप सुद्धा आक्रमक झाली आहे। उमरग्यामध्ये शिवसेनेनं काँग्रेससोबत युती केली, हा कोणता युती धर्म असा सवाल करत भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी एकनाथ शिंदेंवर पलटवार केलाय। युती धर्म युतीतल्या दोन्ही पक्षांनी पाळला पाहिजे। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी हा युती धर्म पाळते। त्याच्यामुळे आता त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आघाड्या होत आहेत, युत्या होत आहेत। आता एका ठिकाणी तर काँग्रेस बरोबर शिवसेनेची युती झाली, मग हा कुठला धर्म? मला वाटतं की सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे। मुंबई ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय। महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपची युती होणार आहे, पण ज्यांचे माजी नगरसेवक जास्त असतील तेवढ्या जागा त्या पक्षाला मिळाल्याच पाहिजेत अशी शिवसेनेची भूमिका असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। मुंबईमध्ये शिवसेनेकडे 120 माजी नगरसेवक आहेत, तर ठाण्यामध्ये जवळपास 90 माजी नगरसेवक आहेत असं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। राज्यामध्ये नागपूर, पुणे या महापालिकांमध्ये भाजपची ताकद जास्त आहे, तिथे भाजप मोठा भाऊ असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। त्या न्यायानं मुंबई आणि ठाण्यामध्ये शिवसेनेत महायुतीमधला मोठा भाऊ असल्याचं शिंदेंनी सांगितलंय। महायुती किंवा युती जेव्हा होते तेव्हा युतीमध्ये कोणतरी एक मोठा भाऊ असतो ना। तर तुमच्या युतीमध्ये महापालिका निवडणुकांमध्ये, कारण बऱ्याचशा निवडणुका MMR रिजनमध्ये, ज्याच्यामध्ये मुंबई आहे, ठाणे आहे, नवी मुंबई आहे, अशा अनेक आहेत। या युतीमध्ये शिवसेना, कारण शिवसेना नेहमीच इथे मोठा भाऊ राहिलेला आहे, या युतीमध्ये राहिला ना। आता राहणार महापालिकेमध्ये आता राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जास्त आमदार आहेत, साहजिक आहे विषय। आणि काही ठिकाणी MMR मध्ये शिवसेना पक्षाची ताकद जास्त आहे, काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाची। आता नागपूरमध्ये, पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, नवी इथं आपल्या ह्याच्यामध्ये अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक जास्ती आहेत। आता आमचे पण ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, इतर ठिकाणी आमचे जास्त नगरसेवक आहेत। मग ठाण्यामध्ये तुमचे तर समजा आता उदाहरण नका, मुंबईत होतं, पण ठाण्यामध्ये तुमचे स्वतःचेच शिवसेनेचे 91 नगरसेवक आहेत, बरोबर? मग माझ्याकडे 70 अगोदर होते, नंतर दुसरे 80-90 झाले। मग आता ठाण्यामध्ये मोठा भाऊ कोण असेल? मी तर सांगितले ना, ठाण्यामध्ये मोठा भाऊ जरी असला तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी माझी चर्चा झाली आणि युती आम्ही करायचं ठरवलेलं आहे। पण मग ठाण्यात तुम्ही जास्त जागा लढवाल? म्हणजे जिथं आता सिटिंग कॉर्पोरेटर आहेत त्यांना आता बीजेपीच्या पण लोकांना तिकीट द्यायला की आपल्यालाही तिकीट द्यायला शिवसेनेचा। त्यामुळे असं जिथं जास्ती आहे तिथे युती करायची नाही, आणि जिथं आम्हाला गरज आहे तिथे युती करायची, अशी युती होत नाही। जिथं भारतीय जनता पक्षाच्या जास्त ताकद आहेत तिथं शिवसेनेची कमी ताकद आहे, तर मित्रपक्ष म्हणून एकत्र येऊन लढणार आम्ही। जिथं शिवसेनेची जास्त ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही सांगू इकडे युती नको, पण म्हणजे असं काय असतं का? ठाण्यात तुमच्या जास्त जागा युती अशी होत नाही। पण ठाण्यात तुमच्या जास्त जागा आहेत ना, तुम्ही जास्त तिथे जागा मागाल? जास्ती जागा म्हणजे जे तिथं समीकरण आहे युतीमध्ये, जे आता स्थानिक नगरसेवक आहेत ते त्यांना तिकीट देणारच ना आपण। मग हाच नियम मुंबईत लागू होईल? कारण मुंबई शिवसेनेचे आजच्या तारखेला 84 नगरसेवक आहेत जास्त, म्हणजे जेव्हा शेवटच्या निवडणुका झाल्या तेव्हा हो मुंबईत 84 नगरसेवक होते। आता तुम्हाला मी सांगतो, माझ्याकडे जे उभाटाचे नगरसेवक, इतर पक्षाचे नगरसेवक, जे 2017 म्हणजे आता जी निवडणूक झाली मागे, त्याचे 71 नगरसेवक, त्यानंतर 2012 आणि यामध्ये लढलेले नगरसेवक, जवळपास 120 नगरसेवक मुंबई महापालिकेचे माझ्याकडे आलेत। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, महायुतीमधली धुसफूस ही आपल्यासाठी नवीन नाहीये, या आधी सुद्धा आपण या सगळ्या घटना पाहिलेल्या आहेत। मात्र काल टू द पॉइंट मध्ये एकनाथ शिंदेंनी अधिक महत्त्वपूर्ण विधानं केलेली आहेत। थेटपणे त्यांनी युती धर्माची आठवण भाजपला करून दिलेली आहे। कशा प्रकारे याकडे पाहायचं? श्वेता, खरं तर एकनाथ शिंदेंची कालची मुलाखत अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे। स्फोटक अशी ही मुलाखत म्हणावी लागेल। युती धर्म आम्ही पाळतोय, भाजपने देखील पाळावा। जर
अशा पद्धतीनं युती धर्म पाळला गेला नाही तर निश्चितपणे संघर्ष होऊ शकतो, अशा प्रकारचं सुतोवाच काल एकनाथ शिंदेने आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून केलं. त्यामुळे येत्या काळामध्ये जर महापालिका निवडणुकीच्या काळात या पद्धतीने निवडणुकीच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये जर युती धर्म पाळला गेला नाही तर भाजप शिवसेनेत संघर्ष होणार हे अटळ आहे. दुसऱ्या बाजूला गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा भाऊ आणि छोटा भाऊ यावरून जो वाद होता त्याचीच कुठेतरी पुनरावृत्ती शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये सुद्धा होताना पाहायला मिळते. ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये शिवसेना मोठा भाऊ आहे, मुंबईमध्ये सुद्धा शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचा दावा शिंदेंकडनं करण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये सुद्धा खरं तर वर्चस्वाची लढाई किंवा या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये सत्तेची लढाई होऊ शकते हे स्पष्ट होते. अनेक महत्त्वपूर्ण विधानं एकनाथ शिंदेंनी या मुलाखतीमध्ये केली आहेत. दरम्यानच्या काळात जेव्हा संघर्ष झाला किंवा नालासोपारा आणि बसईबिराच्या सभेमध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी रावणाची लंका जाळायचा उल्लेख केला त्यावेळेला सुद्धा या पद्धतीनं त्याला सगळ्या गोष्टीला त्या सगळ्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आपण लंकेत राहत नाही त्यामुळे रावणाचा आपला संबंध नाही, ती लंका आपण जाळू कारण आपल्याकडे रामाचा भाऊ भरत आहे, अशा प्रकारची विधानं केली. दरम्यानच्या काळात आपला मुख्यमंत्र्यांशी संवाद झाल्याचं सुद्धा एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे एकंदर एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा झाला, त्या दिल्ली दौऱ्यानंतर सुद्धा भाजपची आक्रमकता काही कमी झालेली नाहीये. सातत्यानं देवेंद्र फडणवीस असतील किंवा सर्वच भाजपचे नेते असतील, रवींद्र चव्हाण असतील, यांच्याकडनं सातत्यानं पक्षप्रवेश करून घेतले जातात. या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदेची ही मुलाखत अनेक अर्थांनी स्फोटक मानली जाते. त्यामुळे या मुलाखतीनंतर जे काही राजकीय आरोप प्रत्यारोप भाजपकडनं किंवा शिवसेनेकडनं केले जात आहेत, खरं तर काल राजू वाघमारे जे शिवसेनेचे प्रवक्ते त्यांनी सुद्धा यावरती भाष्य केलं. त्यामुळे एकंदर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती भाजप शिवसेनेतले संबंध हे आता ताणले गेलेले आहेत. शेवटचा मुद्दा, काल रवींद्र चव्हाणांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवरती टीका केल्याचं पाहायला मिळालं. नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2ला काहीही महत्त्व नसतं असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा शिंदेंना डिबसलंय. त्यामुळे पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीमध्येच भाजप शिवसेनेत सुरू झालेला हा संघर्ष जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीमध्ये कुठपर्यंत पोहोचतोय आणि हे संबंध जे ताणले गेले ते कुठपर्यंत ताणले जात आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी ओम, जसं आपण सांगितलेलं आहे की जसे हे ताणले गेलेले संबंध आता कुठपर्यंत ताणले गेलेले आहेत याचा आता आगामी ज्या निवडणुका आहेत त्यावर काय परिणाम होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद ओम सविस्तर माहितीसाठी.